तुमचा पाठिंबा कोणाला आहे? पाठीमागे सगळी जनता आहे कोणीची. कोणाला आहे? कोणाला? शाहू महाराजाला. शाहू महाराज काय सांगाल तुम्ही? लहानपणापासून ते बघत आलाय. लहानपणापासून बघितलं आलो. शाहू महाराजांना धरण बांधले म्हणून आम्ही पाणी पितोय आणि जनता कोल्हापूरची सगळी जतन झालेलं आहे म्हणून हे दिवस बघितले. नाहीतर शाहू महाराज नसतं तर आम्हाला पाणी मिळालं नसतं. आमचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराजांनी आहे. कारण शाहू महाराजांचे जे उपकार आहेत, जे पिढ्यानपिढ्या, ते आता शाहू महाराजांचे उपकार फेडण्यासाठी ही वेळ आलेली आहे. त्यामुळं ही जनता आजच निकाल लागला आहे शाहू महाराजांचा की खासदार पदाचा. त्यामुळं 100% शाहू महाराज खासदार असणार आहे. कारण ही जनता जी आलेली आहे ती कोणी पैसे देऊन किंवा गाड्या पाठवून आलेली नाही. ही स्वतःच्या इच्छेनं इथं माणसं आज दसरा चौकात हजर राहिलेले आहेत. विशेष म्हणजे शाहू महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही विजयी करणार. आणि कालची जी फॉर्म भरला त्याला उत्तर म्हणजे काल 2 फॉर्म भरलेत, पण काँग्रेसने आज एकच फॉर्म भरला. त्यामुळे जनता भागीते. आम्हालाही शिव महाराज पाहिजे. हां, मग ते निवडून येतील काय? येणार की येणार 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 आम्हाला तेच यायला पाहिजे. का पाहिजे? मग कारण काय? कारण म्हणजे जनता म्हणजे हे महागाई सगळी वाढेल कमी यावे. आणि एकच कारण आहे का? एकच कारण? दुसरं सगळं कारण आहेच की हो. शेतकऱ्यांची हे कमी शेतकऱ्यांचं म्हणजे काही लय नुकसान व्हायला. म्हणजे कसं महागाई सगळ्या वाढली, शेतकरी कसे हे करायचं, गोरगरीब कसं जगणार त्यासाठी. कारण काय? कारण आम्हाला ती व्यक्ती हव्याविषयी वाटते. आम्ही तिथे शेजारीच राहतोय ना, आणि आम्हाला आपलं माणूस यायला पाहिजे म्हणून. मग ते आल्यावर नक्की परिवर्तन होणार की 100%. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? आमचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे, गद्दारांना नाही. जे फुटून गेली त्या गद्दारांना आमचं मतदान मिळणार नाही. निष्ठावंत काँग्रेस सरकारचे शाहू महाराज आमचं मतदान असणार. मागासवर्गीय लोकांनी जिमनी भरपूर दिल्यात त्यांनी. आत्ताच्या ह्यांनी काय जिमनी दिल्यात कोणी दिले? पहिल्या लोकांनी शाहू महाराजच्या ह्यांनी राज्यातनं जिमनी मिळाल्यात मागासवर्गीय लोकांनी. त्यांचं मतदान शाहू महाराजनेच होणार, दुसरं कोणाला होणार नाही. शाहू महाराजाला 100% शाहू महाराजाला मतदान होणार. आणि कारण जे आपल्या कुठल्याही जे शिवसेनेचे होते ते फुटल्यामुळे आम्ही ह्याला हाताला मत द्यावं म्हणून आमची इच्छा आहे. जरा बदलावं, जरा राजकारण बदलावं. त्याच्या भ्रष्ट लोक त्यांच्यात गेले, त्याच्यामुळं आम्हाला फुटावं लागलेलं आहे. आणि जे पहिले खासदार होते ते गावागावात फिरले पण नाहीत. आता जे खासदार आहेत ते गावागावात फिराले. एकदम देखील सुळकूरला आलेलं नाही. तर 5 वर्षे तिथं तुम्हाला काय विकास मिळालाय का नाही? 5 वर्षात एकदम देखील सुळकूरला आलेलं नाहीत.